नमस्कार. उद्या वाळवा या ठिकाणी मैदान होते, दुशाचं मैदान होते आणि त्या मैदानात उद्या सगळ्यांचा लाडका बैल येतोय बकासूर. काही कारणास्तव बकासूर आज आलेला नाहीये, परंतु उद्याच्या मैदानामध्ये 100% आपल्याला बकासूर दिसेल आणि बकासूर आपल्याला एक टॉपच्याच पैऱ्यात दिसेल. दुशामधील आता एक टॉपची जी वासरं आहेत, एक हिंगोलीकरांचा एक सगळ्यात टॉपचा बैल सर्जा हिंगोलीकरांचा, तो एखाद्या वेळेस आपल्याला दिसू शकेल किंवा नाही. पण दुसरा एक पैरा टॉपचा आहे विसापूरकरांचा जो कार्तिक आहे, आता तो दुसरा आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो काय पळतोय, कशा पद्धतीनं पळतोय आणि नक्कीच उद्याच्या मैदानात तो सुद्धा उद्या कमाल करेल का बकासूर सोबत. कारण की बकासूर सोबत जो बैल पळतो ना, तो कायम उजेडामध्ये येतोच आणि नक्कीच तो बकासूरने कार्तिकला उजेडात आणलेलंच आहे. नक्कीच ही जोड उद्या जर पळेल ते 100% उद्या गुलालच असेल. परंतु बघूया उद्याच्या मैदानामध्येच समजेल काय असेल काय नाही. आणि नक्कीच एक 3 नंबरचा पैरा जो बकासूरचा असू शकतो या बैलगाडा क्षेत्रामध्ये. त्या बैलाला श्रीनाथ केसरी पासून जी ओळख निर्माण झाली, असा हा स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा. काय प्रचंड महावेगाने हा बैल पळतोय, दुशामधला बैल आहे आणि नक्कीच त्यांच्या धावणीतला एक टॉपचा हुकुमी एक्का असं म्हटला तरी काय हरकत नाही आहे. कारण की तुम्ही बघितलंय बकासूर सोबत जे नंदी पळाले ते फॉर्मलाच आले, त्यांची नावा रूपासच आलेली आहेत. आणि नक्कीच उद्याचं मैदान असं होतंय दुशाचं म्हटल्यानंतर त्या मैदानामध्ये 100% आपला बैल उद्या बकासूर पळेल. आणि नक्कीच संध्याकाळी लाईव्ह लॉट निघतील श्री गणेश किंवा श्री या यूट्यूब चॅनेलवरती. नक्कीच बघूया बकासूरची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये येतोय, बकासूरची चिठ्ठी कोणत्या गटात बकासूर पळतोय. आणि नक्कीच सांगलीचे जे मैदान जे आहे असतात तिथं बकासूर कायम गुलालामध्ये असतोच. क्वचित एखादं मैदान असेल तिथं हार पत्करावी लागली असेल बकासूरला, परंतु असं एका हारने किंवा अशा कितीतरी या बैलगाडा क्षेत्रामध्ये असा एकमेव असा बैल आहे, हार कमी आणि जीत जास्त आहेत, म्हणजेच पराभव कमी आणि विजय जास्त, असा हा या सगळ्यांचा लाडका बकासूरचं रेकॉर्ड आहे. आणि नक्कीच पुशेगावच्या मैदानासाठी बकासूर आता सज्ज होतोय आणि नक्कीच उद्याच्या दुसऱ्याच्या मैदानामध्ये बघूया कशी कामगिरी करतोय हा या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर. आणि नक्कीच उद्या टॉपच्या 3 पैऱ्यांपैकी एक पैरा असू शकतो बकासूरचा. नक्कीच काही माहिती मिळाली तर नक्कीच आपले तुम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगू. जर कुणाला जर माहीत असेल तर वाटतंय बकासूरचा पैरा हा होऊ शकतो तर नक्कीच त्यांनी सुद्धा मला कमेंट्समध्ये सुचवा. आणि नक्कीच उद्या बकासूरला खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. कारण की बकासूर आज मैदानामध्ये ओपनच्या नाही आला, त्याच्यामुळे मूड कुणालाच नव्हता. कारण की तुम्हाला माहिती आहे मथुर आणि बकासूर जिथं जिथं असतात ना तिथं लोक बघतातच, शर्यत आवर्जून बघतात. जर ती नसली ना तर मूड येत नाही. कारण की बाकीची सुद्धा बैल आहेत टॉपची, परंतु सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्या दोघं लाडकी बैल आहेत, महाराष्ट्राची लाडकी बैल आहेत. परंतु बघूया उद्याच्या मैदानामध्ये कसं असेल बकासूरचं नियोजन, कसं असेल बकासूरचं पैरा. ही होती आजची एक खास खबर तुमच्यासाठी की बकासूर उद्या पळतोय. धन्यवाद.